ती खांद्यावर घेतलेली आहे आणि आई बाप मात्र पत्नी खांद्यावरी आणि मायबाप दोरी धरी अशी परिस्थिती घेत घेत ते काय केलेले आहे. तर काशी क्षेत्रामध्ये गंगा स्नानाला जात असताना वाटेमध्ये एक घर भेटलं आणि ते कुणाचं होतं तर चांभाराचं, रोहिदास चांभाराचं. आणि रोहिदास चांभाराची आणि पुंडलिक रायाची किंवा पुंडलिक भक्ताची भेट झाली. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये त्यांनी रोहिदास चांभाराने दिलेला स्वतः पवित्र असणाऱ्या गंगा मातेने काय केला, वर हात काढला आणि वर हात काढून त्याचा पैसा झेलला आणि तो तिथून गेला. असा चमत्कार झाला म्हणून त्यांनी काय केले, वापस यायला सुरुवात केले. गंगा स्नान झालं, आई वडिलाला घेतले, पत्नीला खांद्यावर घेतलं. वापस येत येत असताना वाटेमध्ये एक तीर्थ ठिकाणी असणाऱ्या एका गंगेच्या स्नानासाठी असणाऱ्या ते काय केले तर कुकुट मुनीचे आश्रम भेटले. आणि गेल्याच्या नंतर त्यांनी मात्र जाता वेळेस कोणी नव्हतं, फक्त एक कुकुट मुनी होते. आणि नंतर 12 वाजल्याच्या नंतर एक 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 अशा पवित्र नद्या किती निघाल्या, एकूण 9 निघाल्या. जाता वेळेस भक्त पुंडलिकांना वाटलं की इथं कोणीही नव्हतं, तरी एवढ्या मोठ्या सुंदर स्त्रिया कुठून येतात. त्यावेळेला कुकुट मुनीला त्याने प्रश्न केला की महाराज, ते महिला कोण आहे. त्यांनी सांगितलं की आपण कोण आहात. त्यावेळेला त्याने सांगितलं मी गोदावरी आहे, गंगा आहे. ठीक आहे, मग इथं का आला होता. तर आम्ही मलिन झालेल्या दिवसभर रात्रंदिवस मलिन झालेल्या आम्ही 9 जणी काय करतो तर कुकुट मुनीच्या आश्रमामध्ये काय करतो, पवित्र होतो. म्हणून तिथे काय केलं, त्यांनी महादेवाची पूजा केली आणि ते काय केल्या निघालेले आहेत. त्यावेळेला कुकुट मुनीला उपदेश झाला. तर याच्यामध्ये आचार्य मी काय करू, मध्ये सगळ्या तीर्थाचं माहेर आहे, सगळ्या तीर्थाचं माहेर आहे. सेवेमध्ये श्रेष्ठ श्रेष्ठ. एखाद्या देवाला पूजलं तर नाही चालणार, चालेल. एखाद्या घरामध्ये देव पूजले नाही तर चालेल. पण सासू सासरा म्हणजेच आपले आई वडील आणि आई वडील म्हणजेच आपले असणारे पिता आणि माता याची सेवा सुनेने आणि मुलाने करावी. याच्या एवढी श्रेष्ठ तीर्थ आपल्या जंबूद्वीप महाभारतामध्ये किंवा भारत म्हणून याच्यामध्ये काय केलं तर धर्मनिष्ठ असा जगात पाहिल्याच्या नंतर जगाच्या तुलनेतून काय केलं आहे तर भारत माता आणि भारत मातेचा असला विजय गर्व कुणं सांभाळला तर फक्त हिंदू धर्मानं सांभाळला, हिंदू धर्मानं सांभाळला. बरं का का हिंदू धर्माने काय केलं आहे तर एक ध्वज उचलला आहे, सगळ्याचा सगळा ध्वज उचलला. तर तो कोणता, माऊली सांगतात ध्वज ते चिर पांडुरंग आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, माहेर चंद्रभागा आहे, अशा काही आहेत. हे सगळं काय श्रेष्ठ महाराष्ट्र आहे. म्हणून भगवान परमात्मा असणारे, जगाचे मालक असणारे रामाने काय केलं तर जागोजाग स्थान दिलेलं आहे. पंचवटीपासून ते प्रेम